पण उमेश यावलकरनी मागच्या 4 महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मोर्शी वरुड विधानसभेचे मांडले। मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये वर खाली जाऊन 7 मजले खाली वर चढत आपल्या मोर्शी वरुड विधानसभेमध्ये अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला। जे 10 वर्ष जे प्रकल्प थांबले होते, उमेश यावलकर माननीय मुख्यमंत्र्याकडे जाऊन, आमच्याकडे येऊन, नितेश राणेकडे जाऊन त्या ठिकाणी हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता काम करताय। आणि उमेश यावलकरची घाबरू नका, सर्वात जास्त देवेंद्रजी चिंता कुणाची करणार आहेत? जे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार आहेत त्यांची चिंता करणार आहे। त्यामुळे उमेश यावलकरच्या मनात खूप प्रश्न आहेत, खूप कामाला यादी दिली आहे, पण तेवढी काही वाचत नाही। पण मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून सांगतोय, उमेश यावलकर, उमेशजी, सर्वात जास्त निधी जर कुणाला मिळणार आहे तर मोर्शी वरुड मतदारसंघाला मिळणार आहे, याची काहीच काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका।